अधिक मासाच्या पहिल्याच रविवारी ज्योतिबा डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी. भाविकांकडून दानधर्म आणि अन्नदान. आज अधिक मासाच्या पहिल्याच रविवारी ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नसून एकूण 13 महिने आहेत. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा आला असून या वाढीव महिन्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. आजपासून अधिक मास हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिना अधिक मास म्हणून गणला जाणार आहे. याची सुरुवात आज 17 मे पासून झाली आहे आणि सांगता 15 जून रोजी होणार आहे. अधिक मास येण्यामागे खगोलशास्त्रीय आणि गणिती कारण आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौरवर्ष साधारण 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. या 2 वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन 3 वर्षांत साधारण 32 ते 33 दिवसांचा होतो. हा काळ संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णूची उपासना आणि मंत्रजाप करणे आणि दानधर्माला या महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे पुण्यदायी मानले जाते. श्रीमद भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रवण करणे लाभदायक ठरते. शास्त्रानुसार अधिक मासात वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. विवाह, मुंज, गृहप्रवेश आणि नामकरण यांसारखे मोठे सोहळे या काळात करू नयेत. नवीन व्यवसाय किंवा मोठ्या गुंतवणुकीची सुरुवात करणे टाळावे. तामसी आहार म्हणजे मांसाहार, मद्यपान टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे. अशी मान्यता आहे की अधिक मासात केलेली भक्ती आणि साधना इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फळ देते. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आज अधिक महिन्याच्या पहिल्याच रविवारी ज्योतिबा दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. आता महिनाभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहणार आहे. भाविकांनी आज मंदिरात श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन दानधर्म आणि अन्नदानही केले. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडील, ज्योतिबा डोंगर.